नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या भेटीला आली आहे एक नवीन मालिका सावित्रीबाई ज्योतिराव फुले. यात सावित्रीबाईंचा जीवनप्रवास आपल्याला पाहायला मिळणार आहे. सावित्रीबाईंनी मुलींसाठी पुण्यात पहिली शाळा सुरू केली हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु या व्यतिरिक्तही त्यांनी अनेक कार्य केले आहेत आणि समाज सुधारण करत असताना त्यांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलेलं आहे. हे सर्व काही आपल्याला या मालिकेद्वारे पाहायला मिळणार आहे. आजच्या पहिल्या भागात आपण पाहतो की सावित्रीबाई लहानशा मुलांच्या शाळेत असतात, त्यांना शिकवत असतात. त्यातल्या एका मुलीला ते सांगतात की तू फळ्यावर काही लिही, तुला वाटेल ते लिही, श्री लिही, ओम लिही, नाहीतर एखाद्या देवाचं नाव लिही. तेव्हा ती मुलगी उठते आणि फळ्यावर सावित्री ज्योतिराव फुले असं लिहिते आणि सावित्रीबाईंना सांगते की तुम्ही माझे देव आहात. त्यानंतर इंग्रज सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांचा सत्कार करतात आणि त्यांची गावातनं मिरवणूकही काढतात. हे बघून पेशव्यांना मात्र खूप वाईट वाटलेलं असतं. परंतु ज्योतिरावांचा सगळेच जण खूप कौतुक करतात. सावित्रीबाई आणि ज्योतिरावांचा सत्कार झाला म्हणून सगळेच जण खूप कौतुकाने एकमेकांना गोड खाऊ घालत असतात, नाचत असतात, ढोल ताशे वाजवत असतात. जेव्हा सावित्रीबाई आणि ज्योतिराव त्यांच्या घरी येतात तेव्हा घरचेही त्यांचं भरभरून कौतुक करतात, त्यांचं औक्षण करतात. त्यानंतर सावित्रीबाई आणि ज्योतिराव खोलीत जातात तेव्हा सावित्रीबाईंना ज्योतिरावही शुभेच्छा देतात, त्यांचं कौतुक करतात आणि म्हणतात की खरंच तुम्ही मुलींच्या शाळेकरता खूप चांगलं काम केलंय, लोकांचा विरोध केलाय, त्यासाठी तुम्हाला नको नको लोक बोलले तरीही तुम्ही ऐकलं, असं म्हणत सावित्रीबाईंना ज्योतिराव प्रेरणा देत असतात. इकडे पेशवे मात्र प्रचंड चिडलेले असतात आणि म्हणत असतात की हा ज्योतिराव आणि सावित्री हे चांगलं काम करतायत असं त्या गोऱ्या साहेबांना कसं वाटू शकतं आणि त्यांना कळतच नाही की कोणाचं कौतुक करायला हवं. इकडे सावित्रीबाईंना ज्योतिराव म्हणतात की खरं तर मला याआधीच खूप मोठा पुरस्कार मिळालेला आहे. तेव्हा सावित्रीबाई म्हणतात की कसा आणि कोणता पुरस्कार? तेव्हा ज्योतिराव त्यांचे डोळे बंद करून आरशासमोर उभं करतात आणि म्हणतात तुम्ही माझं मानचिन्ह आहात आणि तुम्हीच माझा पुरस्कार आहात. त्यानंतर तिथे काही पत्रकं पडतात. सावित्रीबाई ज्योतिरावांना विचारतात की ही पत्रकं कशी आहेत, कसली आहेत? तेव्हा ज्योतिराव म्हणतात की आम्ही एक निर्णय घेतलाय, पण तो समाजाला किती पटेल माहिती नाही. दुसऱ्या दिवशी आपल्याला दाखवलं जातं की एका भिंतीवर एक कागद चिटकवलेला असतो आणि त्यात ज्योतिरावांनी एक एक सूचना दिलेली असते, एक संदेश लोकांना सांगितलेला असतो आणि म्हटलेलं असतं की इथे विधवा बायकांचं बाळातपण गुप्तपणे केलं जाईल. हे सगळं समाजाला सहन होत नाही. पेशव्यांना, ब्राह्मणांना हे सगळं बघून खूप आश्चर्य वाटतं. त्यानंतर पेशवे ज्योतिरावांच्या काका आणि काकूंना सांगतात की यांचं नवीन लग्न लावून द्या. एक नवीन मुलगी त्यांच्या आयुष्यात आली की ज्योतिरावांना हे सगळं सुचणारच नाही. खरं तर त्यांची ताकद त्यांची बायको सावित्री आहे. तेव्हा हे सगळं काही जेव्हा घरात विषय सुरू असतो तेव्हा सावित्रीबाई ऐकतात. रात्रीच्या वेळेला सावित्रीबाई ज्योतिरावांना हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात की मूलबाळ मलाही हवं होतं, परंतु मूलबाळ आपल्याला होत नाही म्हणून मला असं वाटतं की तुम्ही नवीन लग्न करावं. परंतु तोपर्यंत ज्योतिराव झोपी गेलेले असतात. दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी बैठक बसते. खरं तर हे सगळं काही प्लॅनिंगने होत असतं आणि ज्योतिरावांचं नवीन लग्न लावून देण्यासाठी त्यांचे काका काकू खूप उत्सुक असतात. तितक्यात सावित्रीताईंचे वडील घरी येतात. सावित्रीबाई त्यांना बघून खूप खुश होतात, परंतु सावित्रीबाईंचे वडील त्यांना आशीर्वाद देतात की अष्टपुत्र भव आणि तुझा संसार सुखाचा हो. त्यानंतर ते घरात येतात. सगळेच जण त्यांना विचारतात की असे अचानक का आलात? तेव्हा ते म्हणतात की आमच्या लेकीचा संसार बघायला आलोय, परंतु आम्हाला कळत नाही की ज्योतिराव नक्की काय करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनी आमच्या मुलींची शाळा सुरू करायला सांगितली, तिथे जाऊन खालच्या दर्जाच्या मुलांना शिकवायला सांगितलं. आमची मुलगी बाटली जाते आणि त्यामुळे आम्हालाही खूप त्रास सहन करावा लागतोय समाजाचा. तितक्यात ज्योतिरावांचे काका म्हणतात की आम्हाला असं वाटतं की ज्योतिरावांना हे सगळं फक्त मूलबाळ नाही म्हणून सुचतंय, म्हणून आम्ही त्यांचं नवीन लग्न लावून देण्याचा एक विचार करतोय आणि आम्हाला वाटतंय की त्यांचं लग्न झालं की त्यांना संसारात मन लागेल आणि हे सगळ्या गोष्टी सुरू होणार नाहीत. तेव्हा काकूही म्हणतात की कसं आहे ना,
मला तरी वाटतंय की तुमच्या मुलीतच दोष आहे, म्हणून तुम्हीच तरी काय म्हणणार. तेव्हा सावित्रीबाईंचे वडील म्हणतात की मला तरी वाटतं की तुम्ही ज्योतिरावांचं दुसरं लग्न केलं तर आमची काही हरकत नाही, परंतु आम्हाला विचारून करा. म्हणजे आमच्या संमतीने एखादी मुलगी चांगली तुमच्या घरात आली तर आमच्या मुलीला त्रास तरी होणार नाही. तेव्हा सावित्रीचे वडीलही होकार देतात, पण ज्योतिराव मात्र लग्नासाठी तयार नसतात. तेव्हा सगळेच जण सावित्रीबाईंनाच सांगतात की तू ज्योतिरावांना समजव. तेव्हा सावित्रीबाई त्यांच्याकडे बघत असते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सावित्रीबाई एका लहानशा मुलाला जवळ घेते. त्यानंतर त्यांचं बालपण आपल्याला दाखवलं जातं. सावित्रीबाईंच्या मैत्रिणीलाच कशा प्रकारे सती जावं लागतं हे आपल्याला पाहायला मिळेल. आता उद्याचा भाग ऐकायचा असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडल्यास शेअरही करा.